Audio Jungle. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर कान्हा एज्युकेशनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण इलेक्ट्रिकल मशीन्स या विषयाबद्दल चर्चा करणार आहोत. तर त्यामध्ये बघा, इलेक्ट्रिकल मशीन जे असेल तर डिफरंट कॅटेगरीमध्ये आपण अगोदर डिवाइड केल्या. तर कुठल्या मशीन्स आपण डिस्कस करणार आहोत बघा. त्याच्यामध्ये ॲक्च्युअल दोन टाईपचे आहेत. एक असेल स्टॅटिक मशीन, दुसरी कुठली असेल रे डायनॅमिक मशीन, बरोबर आहे. मग सर स्टॅटिक म्हणजे काय, डायनॅमिक म्हणजे काय, म्हणजे ज्या मशीनमध्ये कुठल्याही प्रकारची मुवमेंट नसेल, बरोबर आहे ना. ही मुवमेंट कुठेच राहणार नाही, त्याला म्हणतो आपण स्टॅटिक मशीन. ज्या मशीनमध्ये तुम्हाला मुवमेंट बघायला मिळेल त्याला काय म्हणायचं रे डायनॅमिक मशीन. सर अशी कुठली मशीन आहे सर? तर आपण एक्झाम्पल वगैरे बघितले की ट्रान्सफॉर्मर असेल है ना, आणि डायनॅमिकमध्ये मोटर किंवा जनरेटर तुम्ही म्हणू शकता. ओके. आणखी त्याच्यामध्ये बघा, स्टॅटिक मशीन जे असेल त्याच्यानंतर आणि डायनॅमिक मशीनच्या नंतर सुद्धा आणखी आपण दोन कॅटेगरी पाडली. एक म्हणजे एसी मशीन आणि डीसी मशीन. स्टॅटिकमध्ये फक्त एसी मशीन आहे, ती म्हणजे कुठली आहे, ट्रान्सफॉर्मर. जे तुमचं एक्झाम्पल आहे पक्का लक्षात ठेवा. आणि डायनॅमिक मशीनमध्ये एसी मशीन पण आहे सर आणि डीसी मशीन पण आहे. बघा, मी मशीन आणि मोटर या दोन शब्दामध्ये फरक आहे. मशीन्समध्ये दोन्ही पण येऊ शकतात, मोटर आणि जनरेटर. क्लिअर आहे. एसी मशीन कुठल्या आहे सर? एक असेल इंडक्शन मशीन्स आणि दुसरं असेल सिंक्रोनस मशीन्स. मी अजून सुद्धा मशीन शब्द बोलतोय, लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर जर तुम्ही बघितलं डीसी मशीन्स, तर त्याच्यामध्ये सुद्धा दोन टाईप्स आहे सर. एक म्हणजे डीसी जनरेटर आणि दुसरा म्हणजे कोणता असेल, डीसी मोटर असेल. क्लिअर आहे. आता इंडक्शन मोटर जे असेल की तुम्हाला सर्वांना माहिती आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली जी असेल सिंगल फेज इंडक्शन मोटर आणि दुसरा असेल 3 फेज इंडक्शन मोटर. तुम्हाला मे बी क्वेश्चन सुद्धा विचारला जाऊ शकतो, क्लासिफिकेशन ऑफ इलेक्ट्रिकल मशीन्स. ओके. तर तुम्हाला हे व्हिज्युअलाइज करून लक्षात ठेवता आलं पाहिजे. याच्यामध्ये लक्षात पाठ करण्यासारखं असं काही नाही. ओके. त्यानंतर बघा, सिंक्रोनस मशीन जे असेल त्याचे दोन टाईप्स आहेत. आता मशीनच्या नंतर आपण म्हणू शकता सिंक्रोनस मोटर आणि सिंक्रोनस जनरेटर, त्याला समजा आपण अल्टरनेटर. क्लिअर आहे, कळालं? ओके. आता हे जे असेल सिंगल फेज इंडक्शन मोटर म्हणा तुम्ही डायरेक्टली, मग काय म्हणू शकता, मोटर म्हणू शकता. 3 फेज इंडक्शन मोटर तुम्ही डायरेक्टली म्हणू शकता. ओके. त्यानंतर डीसी जनरेटर आणि डीसी मोटर, तर दोघांचेही सिमिलर टाईप आहे. डीसी सिरीज जनरेटर, डीसी शंट जनरेटर, डीसी कंपाऊंड जनरेटर. सिमिलरली डीसी सिरीज मोटर, डीसी शंट जनरेटर, डीसी शंट मोटर आणि डीसी कंपाऊंड मोटर. क्लिअर आहे. हे असेल तुमचं क्लासिफिकेशन ऑफ इलेक्ट्रिकल मशीन. आता ऍक्च्युअलमध्ये इलेक्ट्रिकल मशीन असेल याच्यामध्ये आपण एक मशीन डिस्कस करणार आहोत. बघा, तुम्हाला इलेक्ट्रिकल मशीन्स वन या सब्जेक्टमध्ये फक्त तुम्हाला ट्रान्सफॉर्मर आणि डीसी मशीन हे टॉपिक डिस्कस करायचे. आणि एसी मशीन जे असेल तो टॉपिक आपण नंतर डिस्कस करणार आहोत. ओके. चला बघूया, सुरुवात करूया आपण थोडी ट्रान्सफॉर्मर पासून. आता याच्यामध्ये जर तुम्हाला बघितलं तर ऍक्च्युअल कसा ट्रान्सफॉर्मर तुम्हाला कसा दिसतो, मी तुम्हाला मुद्दामून सर्वांना व्हिज्युअलाइज करण्यासाठी काही डायग्राम त्याच्यामध्ये तुम्हाला दिले आहेत. बघा, ट्रान्सफॉर्मर तुम्हाला अशा प्रकारे दिसेल, इंडक्शन मोटर तुम्हाला प्रॅक्टिकल अशा प्रकारे दिसते, सिंक्रोनस मोटर तुम्हाला प्रॅक्टिकल अशा प्रकारे दिसते. ओके. आणि असं तुमची डीसी मशीन असेल. क्लिअर आहे, कळालं? ओके. त्याच्यामध्ये आपण सुरुवात करणार आहोत ट्रान्सफॉर्मर पासून. ओके. आता मी तुम्हाला ऑलरेडी याच्या पाठीमागचा तुम्ही व्हिडिओ जर बघितला असेल तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला काय दिलं आहे, बेसिक्स ऑफ इलेक्ट्रिक मॅग्नेटिझम, बरोबर आहे. आता मॅग्नेटिझम जर तुम्हाला व्यवस्थित कळालं असेल तर ट्रान्सफॉर्मरमध्ये तुम्हाला खूप मजा येईल. ओके. तर बघूया ट्रान्सफॉर्मर सुरुवातीपासून नेमकं एक्झॅक्ट काय. ओके. आता ट्रान्सफॉर्मर जो असेल तो एक असा डिव्हाइस आहे सर, आपण आताच बोललो त्याच्याबद्दल आताच चर्चा झाली, दॅट इज अ स्टॅटिक मशीन. म्हणजे सर याच्यामध्ये कुठल्या प्रकारची मुवमेंट आहे का? नाही आहे, बरोबर आहे. मग मुवमेंट नाही याचा अर्थ काय, तो कसा वर्क करत असेल ते आपण आता डिस्कस करूया. बघा, ट्रान्सफॉर्मर इज अ स्टॅटिक इलेक्ट्रिकल डिव्हाइस. ट्रान्सफॉर्मर इज अ स्टॅटिक इलेक्ट्रिकल डिव्हाइस टू स्टेप अप और स्टेप डाऊन व्होल्टेज और करंट लेवल. म्हणजे काय, ट्रान्सफॉर्मर सर एक असा डिव्हाइस आहे की जो स्टॅटिक आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कुठलीही मुवमेंट आहे का? नाही. आणि त्याचं काम काय सर, व्होल्टेज स्टेप अप किंवा डाऊन करणे, व्होल्टेज लेवल असेल. क्लिअर आहे, कळालं? सगळ्यात इम्पॉर्टंट असेल त्याच्यामध्ये विदाऊट चेंजिंग फ्रिक्वेन्सी अँड पॉवर. म्हणजे सर काय, पॉवर आणि फ्रिक्वेन्सी कशी असेल सर त्याच्यामध्ये कॉन्स्टंट असेल. हा शब्द खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. ओके. बघा, आता त्याच्यामध्ये काही पार्ट्स तुम्हाला दिलेले आहेत, तर 1 बाय 1 एक पार्ट्स आपण थोडा सिस्टमॅटिकली डिस्कस करूया. ओके. चला त्याच्यामध्ये सुरुवात करू. आता इथे जर तुम्ही बघितलं असेल तर ही तुमची पूर्ण जी असली मेन टँक आहे. बघा, ही पूर्ण काय तुमची मेन टँक असेल है ना. त्याच्यानंतर इथे जर तुम्ही बघितलं तर ही असेल, बघा, ही कन्झर्वेटर टँक आहे तुमची, बरोबर आहे. त्यानंतर हा काय सर, ब्रीदर आहे. ओके. ह्याच्यामध्ये बघा तुम्ही छोटीशी इथे सेंटरला एक आणखी एक तुम्हाला पॉईंट दिला आहे, त्याला म्हणतो आपण बकॉज रिले. ओके. त्यानंतर याला म्हणतो आपण रेडिएटर. त्याच्यामध्ये अजून काय असतं, ट्रान्सफॉर्मर ऑइल असेल, याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मर कोर असते, आणि काय असतं की ट्रान्सफॉर्मर वाइंडिंग असेल. अजून हे जर बघितलं तुम्ही त्याला म्हणतो असतो आपण एक्सप्लोजन वेंट किंवा एक्सप्लोजन वाल्व तुम्ही म्हणू शकता है ना. इथं तुम्हाला ऑइल गेज असेल किंवा ऑइल लेवल इंडिकेटर तुम्ही त्याला म्हणू शकता की नेमकं इथे ऑइल किती आहे, कसं आहे. ओके. त्यानंतर बघा तुम्हाला थर्मोमीटर है ना, म्हणजे टेम्परेचर तुम्हाला सेन्स करणे किंवा टेम्परेचर इंडिकेशन करण्याचं काम कोण करतं, थर्मोमीटर. त्याच्यानंतर तुम्हाला हे दिलं बघा बुशिंग, आणि ही असेल तुमची मेन टँक. आता एक पार्ट जे असेल आपण सिस्टमॅटिक एकदम व्यवस्थित डिस्कस करायचा प्रयत्न करूया. बघा, मी तुम्हाला त्याची थिअरॉटिकल नोट्स सुद्धा दिलेली आहेत. ओके. पहिल्या अगोदर थोडं समजून सांगतो, नंतर तुम्हाला
त्याच्यामध्ये आपण चर्चा करू. बघा सगळ्यात पहिले ही असते तुमची मेन टँक. हां, त्या मेन टँकमध्ये सर आपण सगळ्यात पहिले काय टाकत असतो, ट्रान्सफॉर्मर ऑइल टाकतो. काय टाकतो रे, ट्रान्सफॉर्मर ऑइल. ओके, ट्रान्सफॉर्मर ऑइल जे असतं त्याचं नाव काय रे, मिनरल ऑइल असेल. काय असेल, मिनरल ऑइल, जे की इन्सुलेशन आणि कायचं काम करतो सर, कूलिंगचं काम करेल. इन्सुलेशन अँड कूलिंगचं काम करतो. क्लिअर आहे, कळालं. ओके, हां. त्यानंतर आता याच्यामध्ये एक एक पार्ट आपण डिस्कस करूया. बघा, तर तुम्ही जर बघितलं कन्झर्वेटर टँक जे असेल ते कन्झर्वेटर टँकचं काम काय सर, आणि ब्रीदरचं काम काय, बकादरचं काम काय, रेडिएटरचं काम, ते एक आपण डिस्कस करूया. बघा सगळ्यात पहिलं मला जर कन्झर्वेटर टँकबद्दल डिस्कस करायचं असेल तर मी असं म्हणू शकतो की तुम्हाला माहिती आहे आपण याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मरमध्ये काय टाकत असतो, ट्रान्सफॉर्मर ऑइल टाकत असतो. बरोबर आहे. आता हे ऑइल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये एक्सपान्शन होत असतं. काय होत असतं, एक्सपान्शन. आता ऑइलचं एक्सपान्शन झाल्यामुळं काय होतं की ते ऑइल जे असेल तुमचा, आता समजा तुम्हाला माहिती की सपोज एक्झाम्पल मी काय केलं की आपण घरी ज्यावेळेस एखाद्या पातेल्यामध्ये पाणी गरम करतो आणि पाणी गरम करताना त्याच्यावर जर एखादं आपण काहीतरी कॅप वगैरे झाकण वगैरे ठेवलं आणि पाणी ज्यावेळेस उकळायला लागलं त्यावेळेस तुमची जी वरची कॅप असेल ती उड्या मारायला लागते. बरोबर, म्हणजे काय, सहसा त्याला जागा जी असेल, म्हणजे पाणी तुमचं जर तुम्ही फुल पातेलं भरून पाणी टाकलं तुमचं पाणी सांडू शकतं किंवा पाणी बाहेर पडू शकतं उकळल्यामुळे. सेम लागतं ट्रान्सफॉर्मर टँकचं पण तसंच आहे. त्या ट्रान्सफॉर्मर टँकमध्ये जर तुम्ही फुल ऑइल फिलअप करता, ऑइल फिलअप केल्यानंतर जर तो ऑइल उकळायला लागलं तर ते ऑइल एक्स्ट्राचं कुठं जाणार, मग अशामुळे तुमचा ट्रान्सफॉर्मर ब्लास्ट होऊ शकतो. बरोबर आहे. मग त्यासाठी तुम्हाला सोल्युशन काय सर, की तुम्ही कन्झर्वेटर टँक बसवली. आता कन्झर्वेटर टँक जे असेल ते कन्झर्वेटर टँकच्या 50% पाणी फिलअप केलं असतं. बरोबर आहे. म्हणजे काय, जवळपास असं 50% पाणी, सॉरी पाणी नाही, त्याच्यामध्ये ऑइल फिलअप केलं असतं. बरोबर आहे. आणि मेन टँक जे असते ती फुल फिलअप केली असते. आणि ही जी 50% फिलअप करण्याचं कारण काय की एक्सपान्शन झालेलं ऑइल आहे, उकळल्यानंतर ऑइलला काही ना काही स्पेस राहायला पाहिजे, म्हणून कन्झर्वेटर टँक जे असेल ती पूर्ण फिलअप करत नाही. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये डायरेक्टली ऑइल फिल नाही करत. त्या पहिले कन्झर्वेटर टँक तुम्हाला इथं वॉल दिसतो हां, इथून त्याच्यामध्ये ऑइल सोडलं जातं. इथून ऑइल सोडल्यानंतर हे बकॉज रिले दिसतो तुम्हाला, इथून असं फुल मेन टँकमध्ये ऑइल फिलअप केलं जातं. ओके, त्यानंतर बघा मग कन्झर्वेटर टँकचं फंक्शन तुम्हाला कळलं की ऑइल एक्सपान्शनसाठी आपण त्याला यूज करत असतो है ना. अजून दुसरी गोष्ट की याला एक बकॉज रिले लावलेला आहे. बरोबर आहे. आता बकॉज रिले काय करतो की हा ऑइलचं टेम्परेचर वगैरे जे असेल ते इंटरनल ज्या गोष्टी तो सेन्स करत असतो. बरोबर आहे. आणि जर सेन्स केल्यानंतर जर तुम्हाला फॉल्टी म्हणजे रिस्की किंवा जर डॅमेज होण्याचे चान्सेस वाटले तर तो शक्यतो काय करतो, तुम्हाला अलार्म देत असतो किंवा तुम्हाला प्रोटेक्शन देत असतो. त्यासाठी आपण इथे बकॉज रिले बसवलेला आहे. अजून दुसरी गोष्ट, तुम्हाला टेम्परेचर सेन्स करण्यासाठी अजून काय लावलेलं आहे, थर्मामीटर लावलेलं आहे. बरोबर आहे. हां, त्यानंतर इथे जर तुम्ही बघितलं हा तुम्हाला एक्सप्लोजन वॉल दिसतो. बरोबर आहे. हां, आता हे एक्सप्लोजन वॉल कशासाठी लावलेलं आहे सर, तर एक्सप्लोजन वॉल याच्यासाठी लावला तर तुम्ही जर बघितलं असेल की पातेल्यामध्ये जर आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवलं सर, आणि पाणी गरम करताना त्याच्यामधून काही ना काही वाफ निघत असते. काय निघत असती, स्टीम किंवा वाफ निघत असती. ती स्टीम किंवा वाफ जर आपण बाहेर सोडली नाही तर त्याच्यापासून एक इंटरनली खूप मोठा प्रेशर तयार होऊ शकतो. बरोबर आहे. तो प्रेशर जर तयार झाला तर तुमचा हा ट्रान्सफॉर्मर जो असेल, सेम लागते तिथं ऑइल उकळल्यामुळे त्याच्यामध्ये वाफ तयार होऊ शकते आणि त्याची जी वाफ असेल किंवा ती स्टीम असेल त्याच्यामुळे ट्रान्सफॉर्मर तुमचा ब्लास्ट होऊ शकतो. म्हणून ती काय केली जाते, इथून अशी बाहेर सोडल्या जाते बाय युझिंग एक्सप्लोजन वॉल. इथे एक थोडीशी थिन लेअर असते. इथे काय असेल, थोडीशी एक थिन लेअर असते जी की एक्सप्लोजन वॉलला तुम्हाला बसवलेली असते. क्लिअर कळालं. ओके, त्यानंतर इथं हा आपण ऑइल गेज बसवलेलं आहे. ऑइल गेजचं काम काय सर, तर ऑइल गेजचं काम काय की याच्यामध्ये तुम्हाला किती % ऑइल भरलेलं आहे हे तुम्हाला इंडिकेट करायचं काम करत असतो. ओके, अजून दुसरी गोष्ट, तुम्हाला इथे तुम्हाला बुशिंग लावलेले आहेत. काय लावलेले आहेत, बुशिंग. आता हा जो बुशिंग असतो या बुशिंगचं काम काय सर, की इथं तुम्हाला वायर कनेक्ट केले जातात. बरोबर, एक्सटर्नल किंवा इंटरनल, म्हणजे सरळ मी असं म्हणू शकतो इनपुट किंवा आउटपुट असेल त्याच्यामध्ये मेन टँकमध्ये जे असेल ते इन्सुलेशन प्रोव्हाइड करायचं काम कोण करतं सर, बुशिंग करतात. बुशिंग असं काही विशेष काही नाही आहे. ओके, लक्षात आलं. हां, त्यानंतर आता जो बकॉज रिले जो असेल, हां आपण मी तुम्हाला काय म्हटलं की टेम्परेचर सेन्स करणे किंवा ऑइल उकळणे जे असेल त्यावेळेस टेम्परेचर तुम्हाला सेन्स करून तुम्हाला आउटपुट देत असतो किंवा तुम्हाला प्रोटेक्शनसाठी तुम्ही त्याला वापरता. ओके, त्यानंतर हे बघा हे रेडिएटर तुम्हाला दिसतं. ओके, इथं तुम्हाला कुलिंग ट्यूब तुम्हाला दिले असतं. काय दिले, कुलिंग ट्यूब. आता कुलिंग ट्यूबचं काम काय की तुम्हाला माहिती, समजा एखादं गरम पाणी जर तुम्ही खूप एखाद्या लांब असं पायपामध्ये सोडलं तर त्या पाण्याला असं पळून तुम्ही त्याला थंड करू शकता. म्हणजे असं याला पायपामध्ये त्याला लेंथ वाढून त्याची तुम्ही त्याला काय करू शकता, थंड करू शकता. तसं या ऑइलमध्ये कुलिंग ट्यूबमध्ये ऑइल सोडून तुम्ही त्याला थंड करू शकता. क्लिअर आहे, कळालं. त्यासाठी आपण त्याला कुलिंगसाठी वापरत असतो. ओके, त्यानंतर बघा एक्सप्लोजन वॉल तुमचं झालं, कन्झर्वेटर टँक सुद्धा झाली. हां, आता राहिलं तुमचा ब्रीदर. बरोबर आहे. आता हा ब्रीदरचं काम काय सर, तर ब्रीदरचं काम तुम्हाला माहिती आहे की आपण इनडायरेक्टली जर तुम्ही इथं बघितलं असेल की इथून त्याच्यामध्ये फ्रेश हवा सोडली जाते. बरोबर, ब्रीदरमध्ये काय केलं जाते, फ्रेश हवा सोडली जाते. या ब्रीदरमध्ये तुम्हाला सिलिका जेल दिलेलं असतं. काय दिलेलं असतं, सिलिका जेल है ना.
आता याच्यामधून फ्रेश हवा आतमध्ये सोडल्यानंतर आता आपल्याला माहिती आहे ॲटमॉस्फिअरमध्ये काही फ्रेश हवा असते, म्हणजे प्युअर हवा असेल का किंवा प्युअर असेल का एअर नाही, त्याच्यामध्ये काही ना काही मॉइश्चर वगैरे असू शकतं. मग त्यातलं मॉइश्चर जे असेल ते मॉइश्चर हा ॲब्झॉर्व करत असतो आणि ती हवा कायसाठी सोडली जाते की आतमध्ये थंड वातावरण राहावं, ऑइल किंवा ट्रान्सफॉर्मर त्यांचं थंड राहावं म्हणून, बरोबर आहे. मग इथे जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये फ्रेश हवा जी जाती त्याच्यामध्ये काही ना काही काय सर मॉइश्चर आहे, बरोबर आहे. मग याच्यामध्ये सिलिका जेल टाकलं असतं, मग ही सिलिका जेल काय करतं ते मॉइश्चर ॲब्झॉर्व करत असतं, बरोबर. काय करत असतं मॉइश्चर ॲब्झॉर्व करत असतात. याच्यामध्ये पण काही टाईप्स आहे, म्हणजे मी असं म्हणू शकतो सिलिका जेल जर तुम्ही बघितलं त्याचे 2 टाईप्स तुम्हाला बघायला मिळेल. एक असेल ड्राय टाईप आणि एक कोणता असतो रे वेट टाईप. ओके, आता ड्राय टाईप जर असेल तर तुम्ही त्याला काय म्हणू शकता त्याचा ब्ल्यू कलर असेल, आणि वेट टाईप जर असेल तर त्याचा कलर कसा असतो रे पिंक कलर असतो. म्हणजे तुम्ही म्हणू शकता की समजा याच्यामध्ये जर मॉइश्चरायझेशन जर वाढलं असेल किंवा तुम्हाला हा जो कलर असेल तो कलर तुम्हाला लगेच इंडिकेट होतो की याच्यामध्ये जर मॉइश्चरायझेशन जर जास्त असेल तर तुमचा कलर कसा दिसेल पिंक कलर, आणि अदरवाईज जर ओके असेल तर कोणता कलर असेल तुमचा ब्ल्यू कलर असेल. कळालं? ओके. हां, आणि ही जी मेन टँक असेल त्या मेन टँकमध्ये तुम्हाला ट्रान्सफॉर्मर ऑइल फिलअप केलं जातं, ट्रान्सफॉर्मर कोअर त्याच्यामध्ये असेल आणि त्याच्यामध्ये काय असेल अजून ट्रान्सफॉर्मर वाइंडिंग. आता खरा पिक्चर जो असेल किंवा खरा ट्रान्सफॉर्मरचा जो सिनेमा चालू झाला तो या तिघांमुळे चालू झाला आहे, बरोबर. त्याच्यामध्ये 2 पार्ट जे असेल ते खूप रोल करतात, दॅट इज कॉल्ड ट्रान्सफॉर्मर कोअर आणि दुसरा कोणता असेल ट्रान्सफॉर्मर वाइंडिंग. ते हे आपल्याला एकदम सिस्टमॅटिक डिटेलमध्ये डिस्कस करायचं आहे. ओके, आता ट्रान्सफॉर्मर ऑइल जे असेल त्याच्यामध्ये कुठलं आपण आता तुम्हाला सांगितलं की ट्रान्सफॉर्मर ऑइल जे असेल ते कोणतं असतं रे, त्याला म्हणतो आपण मिनरल ऑइल. काय म्हणतो आपण त्याला मिनरल ऑइल. ओके, आणि हे जे असतं ना याच्यामध्ये आपण 100% ही टँक फुल करत असतो आणि कन्झर्वेटर टँक फुल करत नाही, पक्का लक्षात ठेवा. ओके, कारण कन्झर्वेटर टँक जे असेल ते हाफ आपण फिलअप करत असतो, ते कायसाठी करत असतो एक्सपान्शन ऑफ ट्रान्सफॉर्मर ऑइल, बरोबर आहे. हां, सगळ्यात पहिले जे असेल आपण थोडा मॅग्नेटिक कोअर जे असेल, मी तुम्हाला आता सगळ्यात पहिले जे 2 पॉईंट महत्त्वाचे शेवट सांगितले होते त्या मॅग्नेटिक कोअरबद्दल डिस्कस करूया. आता मॅग्नेटिक कोअर जे असेल, आता ही मॅग्नेटिक कोअर तुम्हाला अशा प्रकारे दिसेल बघा. तुम्हाला राईट साईडला डायग्राम दिलेली आहेत, त्याच्यामध्ये बघा तुम्हाला 2 टाईपच्या कोअर आहेत. एक वरची जी असेल त्याला म्हणायचं कोअर टाईप आणि खालची जी असेल त्याला काय म्हणायचं आहे शेल टाईप, बरोबर आहे. तर कोअर जे असेल त्याला लक्षात ठेवायचं सिंगल खिडकी आणि शेल टाईप असेल त्याला लक्षात ठेवायचं डबल खिडकी, बरोबर आहे. हां, आता ही कोअर टाईप जी असेल किंवा ही कोअर असेल ती कशाची प्रोव्हाइड केली जाते लो रिलक्टन्स पाथ, बरोबर आहे. म्हणजे काय सरळ सरळ की हे मटेरियल असं यूज करा की ज्याचा रिलक्टन्स जो असेल तो काय असला पाहिजे कमी असला पाहिजे, जेणेकरून त्याच्यामधून मॅक्झिमम फ्लक्स सेटअप झाला. क्लिअर आहे, कळालं. हां, त्यानंतर हा जो असेल तो कशात बनलेला असेल थिन लॅमिनेटेड शीट ऑफ सिलिकॉन स्टील. सगळ्यात महत्त्वाचं आता पाठीमागचा जर व्हिडिओ तुम्ही बघितला असेल आपला सुरुवातीचा, तर त्याच्यामध्ये मला सांगितलं होतं सर सगळ्यात जास्त जर बघितलं तर परमाबिलिटी कोणाची जास्त आहे CRGOची, त्याच्यानंतर कोणाची जास्त आहे सर सिलिकॉन स्टीलची, है ना. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं की CRGO आपण जनरली पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये वापरतो, कारण CRGO जे असेल त्याची कॉस्ट जास्त आहे, परमाबिलिटी जरी जास्त आहे पण त्याची कॉस्ट जास्त आहे. तो जनरली आपण तो पॉवर ट्रान्सफॉर्मरसाठी वापरतो आणि आपला नॉर्मल डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर वगैरे असेल त्यासाठी कोणती वापरतो सिलिकॉन स्टील, बरोबर आहे. आपण दोन्हीसाठी CRGO वापरला असता, बट पैसा बी मॅटर करतोय भाई, बरोबर आहे. मतलब कॉस्ट पण खूप इम्पॉर्टंट आहे. क्लिअर कळालं. त्यानंतर लॅमिनेशन्स आर इन्सुलेटेड फ्रॉम इच अदर टू रिड्यूस ईडी करंट, बरोबर आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये काय करतो त्याच्या आपण शीट लावल्या त्या शीट जे असेल ते आपण काय करतो लॅमिनेट करतो. कशासाठी करतो लॅमिनेट टू रिड्यूस ईडी करंट लॉसेस. हे पॉईंट खूप महत्त्वाचे तुमच्यासाठी लक्षात ठेवा. एक एक पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, याच्यावर तुम्हाला डायरेक्टली बऱ्याच वेळेस क्वेश्चन विचारले जातात. क्लिअर आहे, कळालं. ओके, बघा टू रिड्यूस ईडी करंट लॉसेस. लॅमिनेशन आपण कशासाठी करतो रे ईडी करंट लॉस कमी करण्यासाठी. The sheet are stacked to form a required core shape. म्हणजे जसे पाहिजे तसे शेपचे आपण त्याला स्टॅक करत असतो. ओके, त्याच्यामध्ये बघा 2 टाईप्स मी तुम्हाला आता सांगितले की असेल कोअर टाईप, दुसरा कोणता असेल रे शेल टाईप ट्रान्सफॉर्मर. आता कोअर टाईप ट्रान्सफॉर्मर जर तुम्ही बघितला तर तुम्हाला राईट साईडला डायग्राम दिसत असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला 2 लिंब दिसतात. तुम्हाला काय दिसतात त्याच्यामध्ये 2 लिंब, एक असेल फर्स्ट लिंब आणि दुसरं असेल सेकंड लिंब, बरोबर. आता 2 लिंब कशा तुम्हाला दिसतात बघा, ही असेल तुमची फर्स्ट लिंब आणि ही असेल तुमची सेकंड लिंब, बरोबर आहे. हां, वाइंडिंग सराउंड द कोअर म्हणजे सरळ सरळ काय की कोअर टाईप जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये ही कोअर जे असेल त्याच्या सराउंडमध्ये काय केलेली वाइंडिंग वाउंड केली आहे, बरोबर आहे. हां, 2 व्हर्टिकल लिम्स अँड 2 हॉरिझॉन्टल योक्स. म्हणजे सरळ सरळ काय तर त्याला 2 काय व्हर्टिकल लिंब आहे आणि 2 हॉरिझॉन्टल काय योक आहे. म्हणजे काय याला म्हणतात योक आणि याला म्हणतात लिंब. व्हर्टिकल जे असेल त्याला म्हणतात लिंब आणि हॉरिझॉन्टल असेल त्याला म्हणतो आपण योग. शब्द लक्षात ठेवा, तुम्हाला पुढे गरज पडणार आहे. ओके, त्यानंतर शेल टाईप मी तुम्हाला म्हटलं डबल खिडकी म्हणजे काय रे शेल टाईप. तर कोअर सराउंड्स द वाइंडिंग. याच्यामध्ये काय केलेलं आहे वरच्या शब्दात आणि या शब्दात खूप मोठा फरक आहे बघा. वाइंडिंग सराउंड द कोअर
बरोबर आहे. आणि इथे कोअर सराउंड द वाइंडिंग, म्हणजे वाइंडिंगच्या आसपास इथे काय दिसते तुम्हाला, कोअर दिसते. बरोबर आहे, म्हणजे कोअर सराउंड द वाइंडिंग. आणि ते जर बघितलं तुम्ही तर वाइंडिंग बाहेर आहे आणि कोअर आतमध्ये, म्हणजे काय, वाइंडिंग सराउंड द कोअर. ओके. त्यानंतर बघा हॅज 3 लिम्स, याला किती लिंब रे, 3 लिंब आहे बघा. एक हे असेल सेंट्रल 2 आणि हे असेल 3, फर्स्ट सेकंड अँड थर्ड वाइंडिंग आर प्लेस ऑन सेंट्रल लिंब. बरोबर. आणि ते सगळी जी असेल प्रायमरी आणि सेकंडरी दोन्ही जी वाइंडिंग असेल ते कुठे सेट केलेली आहे, ओनली सेंट्रल लिंब. याचे जर बघितली तर फर्स्ट लिंबवर एक वाइंडिंग आणि एक सेकंड लिंबवर एक वाइंडिंग. क्लिअर कळालं. हा, इथं तसं नाही, इथं दोन्ही जे वाइंडिंग असेल ते कुठे सेट केलेले आहे, सेंट्रल लिंबला केलेले आहे. क्लिअर कळालं. आता याचा जो फंक्शन असेल काय, प्रोव्हाइड मॅग्नेटिक पाथ. जे कोअर असेल त्याचं मेन फंक्शन काय, मॅग्नेटिक पाथ प्रोव्हाइड करणे आणि मिनिमाइज द हिस्टेरिसिस अँड ईडी करंट लॉसेस. पक्का लक्षात ठेवा, याचं काम काय, टू मिनिमाइज हिस्टेरिसिस अँड ईडी करंट लॉस. क्लिअर कळालं. ओके. लॅमिनेट केल्यामुळे काय झालं की त्याच्यामध्ये ईडी करंट लॉस तुमचा कमी होतोय आणि सिलिकॉन स्टीलचं मटेरियल वापरल्यामुळे काय होतं, तिची परमॅबिलिटी वाढते, म्हणजे इंडेक्स तुमचा हिस्टेरिसिस लॉस कमी होतोय. क्लिअर आहे. चलो नेक्स्ट त्याच्यामध्ये बघा सेकंड पॉईंट तुमचा बाइंडिंग. राईट साईडला जर तुम्ही डायग्राम बघितली तर तुम्हाला लक्षात येईल, तुम्ही डिफरंट तुम्हाला बाइंडिंगचे टाइप्स दिलेले बघा. सिलेंड्रिकल बाइंडिंग अशी असते, हेलिकल बाइंडिंग अशी असते, डिस्क बाइंडिंग अशी असेल, फॉईल बाइंडिंग असते आणि फॉईल बाइंडिंग असते. बरोबर आहे. आता हे ऍक्च्युअली याच्यात वाइंडिंग कोणती वापरल्या जाते ते तुम्हाला मी सांगतो बघा. ट्रान्सफॉर्मर्स हॅव 2 सेट्स ऑफ वाइंडिंग. बरोबर आहे. एक असेल प्रायमरी आणि दुसरी कोणती असते रे, सेकंडरी. बरोबर आहे. आता प्रायमरी वाइंडिंग आपण कशाला कनेक्ट करतो, एसी सप्लायला. बरोबर आहे. आणि सेकंडरी वाइंडिंग आपण कशाला कनेक्ट करतो रे, लोडला कनेक्ट करतो. बरोबर आहे. आता प्रायमरी वाइंडिंगचं काम काय असेल, रिसिव्ह इलेक्ट्रिकल एनर्जी, आणि सेकंडरी वाइंडिंगचं काम काय, डिलिव्हर इलेक्ट्रिकल एनर्जी. हे पॉईंट लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला इथे आउटपुट मिळतं, इथे काय मिळतं तुम्हाला, इनपुट. बरोबर आहे. त्याच्यामध्ये त्याचे फीचर्स बघितले तर दोघांचे कॉमन असेल, प्रायमरी असो की सेकंडरी वाइंडिंग असेल, आपण जनरली कॉपर किंवा ॲल्युमिनियमचे वापरत असतो. बरोबर आहे. आणि ते जे असेल ते इन्सुलेटेड असेल, कशापासून, बाय इनॅमल, पेपर, कॉटन ऑर व्हॅनिश. हे कुठलाही मटेरियल तुम्ही वापरू शकता, कॉटन असेल, पेपर असेल, इनॅमल असेल किंवा वार्निश असेल, त्याच्यापासून त्याला आपण इन्सुलेट केलेलं असेल. बरोबर आहे. अरेंज कॉन्सन्ट्रिकली टू रिड्यूस लिकेज फ्लक्स. बरोबर आहे. त्याला आपण इन्सुलेट केलं आणि इन्सुलेट केल्यानंतर आपण त्याला लॅमिनेट केलं होतं कोअरला, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकार तुम्हाला स्पेस नाहीये. त्याचं कारण काय की तुम्हाला लिकेज फ्लक्स आपल्याला काय करायचे, रिड्यूस करायचे. ओके. त्यानंतर वाइंडिंग प्लेस. आता कोणती वाइंडिंग कुठं असते बघा, लो व्होल्टेज वाइंडिंग इज प्लेस नियर टू द कोअर. कोअरच्या जवळ नेहमी लो व्होल्टेज वाइंडिंग असते, त्याचं कारण असे. आणि हाय व्होल्टेज वाइंडिंग बघा, ही जी असेल कोअर जवळ का बसवलं जात नाही, लो व्होल्टेज वाइंडिंग का बसवलं जाते बघा, इज द प्लेस आउटसाइड फॉर इन्सुलेशन कन्व्हेन्स. म्हणजे मॅटर करतं तुम्हाला इन्सुलेशन जे लावायचं असेल. क्लिअर आहे. तर जनरली कोअर जवळ नेहमी कोणती लावतो आपण, लो व्होल्टेज वाइंडिंग. क्लिअर आहे, कळालं. हा, हे कशावर डिपेंड आहे सगळं, आपल्या इन्सुलेशनमुळे त्याला आपण तसं डिझाईन करत असतो. ओके. त्यानंतर बघा तुम्हाला बघायला मिळेल ट्रान्सफॉर्मर टँक. मी तुम्हाला ती आत्ता दाखवली, त्या ट्रान्सफॉर्मर टँकबद्दल मी तुम्हाला बोललो होतो. ती असेल जनरली आपण स्टील टँक वापरत असतो. ओके. त्याच्यामध्ये आपण वाइंडिंग आणि कोअर प्लेस करतो. कोअर अँड वाइंडिंग आर प्लेस इनसाइड द स्टील टँक, है ना. द टँक इज फिल्ड विथ ट्रान्सफॉर्मर ऑइल. अजून त्याच्यामध्ये काय टाकतो आपण, ट्रान्सफॉर्मर ऑइल, जे की सर कशाचं बनलेलं आहे, मिनरल ऑइल त्याला आपण म्हणत असतो. बरोबर आहे. आता टँकचं फंक्शन काय काय, किंवा टँक काय त्याचं काम काय, मेकॅनिकल फंक्शन प्रोव्हाइड करणे किंवा प्रोव्हाइड इन्सुलेशन. बरोबर आहे. त्यानंतर होल्ड्स ट्रान्सफॉर्मर ऑइल, त्यानंतर प्रोव्हाइड स्कूलिंग. ओके. सगळ्या गोष्टी जे असतील आपल्याला ट्रान्सफॉर्मर टँकमधून मिळतात. क्लिअर. त्यानंतर बघा ट्रान्सफॉर्मर ऑइल, त्यानंतर काय, ट्रान्सफॉर्मर ऑइल. बरोबर. आता हे ट्रान्सफॉर्मर ऑइल जे असेल, हा बघा, हा जो पॉईंट असेल हा याच्यामध्ये नका कन्सिडर करू, प्रोव्हाइड इन्सुलेशन नका करू. ओके. हां, त्याच्यामध्ये असेल प्रोव्हाइड इन्सुलेशन जे असेल ते कोणाचं काम आहे, ट्रान्सफॉर्मर ऑइलचं. बरोबर आहे. त्यामध्ये बघा ट्रान्सफॉर्मर ऑइल कुलिंगचं काम करतो. ओके. त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर इलेक्ट्रिकल इन्सुलेशनचं काम करतो. मी म्हटलं तर प्रोव्हाइड इन्सुलेशन, इन्सुलेशन प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करतं, जसं की 2 वाइंडिंग असेल प्रायमरी आणि सेकंडरी, याच्यामध्ये काय असतं, ट्रान्सफॉर्मर ऑइल जे असेल हे एकमेकाला इन्सुलेशन प्रोव्हाइड करेल. अजून दुसरी गोष्ट, ही डिसिपेट्स हीट जनरेटेड इन कोअर अँड वाइंडिंग, म्हणजे सरळ काय, कुलिंगचं काम करणे. क्लिअर आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट बघा, तुम्हाला मी बोललो होतो कन्झर्वेटर टँक बद्दल. काय म्हटलं होतं, कन्झर्वेटर टँक. आता कन्झर्वेटर टँक जर तुम्ही बघितले असेल तर तुम्हाला लक्षात येईल बघा, हे येलो कलरचं हे ऑइल दिसतं बघा, हे ऑइल एक्सपान्शन तुम्हाला होताना दिसते. बरोबर. जे ऑइल एक्सपान्शन जे असेल तुम्हाला पूर्ण कन्झर्वेटर टँकपर्यंत जाताना दिसते. म्हणजे सरळ जर त्याला आपण स्पेस नाही ठेवलं तर ट्रान्सफॉर्मरचा तुमचा ब्लास्ट होऊ शकतो. क्लिअर आहे, कळालं. मग काय, अ स्मॉल टँक प्लेस अबोव द मेन टँक, दॅट इज कॉल्ड ॲज कन्झर्वेटर टँक. ओके. स्टोअर्स एक्स्ट्रा ऑइल, म्हणजे काय, एक्सपान्शन झालं जे ऑइल असतं ते स्टोअर करण्याचं काम कोण करतं, कन्झर्वेटर टँक. अलोज एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ ऑइल. एक्सपान्शन म्हणजे काय, उकळून बाहेर येणे, किंवा कॉन्ट्रॅक्शन म्हणजे काय, परत खाली येणे. ओके. त्यानंतर बघा ब्रीदर, मी तुम्हाला आता सांगितलं होतं, हे ऑलरेडी आपण पॉईंट डिस्कस केले. जस्ट फक्त मी तुम्हाला त्याचे डायग्राम वगैरे दाखवतो बघा.
हे तुम्हाला अशा प्रकारे दिसते. याच्यामध्ये पिंक आणि ब्लू कलर दोन्ही आहे. ओके, ऑलमोस्ट जर तुम्हाला जो असेल ड्राय टाईप आणि वेट टाईप मी तुम्हाला ऑलरेडी आता डिस्कस केलेलं आहे. बघा याचं काम काय, टू रिमूव्ह मॉइश्चर फ्रॉम एअर, कंटेन्स सिलिका जेल क्रिस्टल. याच्यामध्ये काय असतं, सिलिका जेलचे क्रिस्टल असतात आणि प्रिव्हेंट मॉइश्चर फ्रॉम एंटरिंग द ट्रान्सफॉर्मर. म्हणजे काय, ट्रान्सफॉर्मर मॉइश्चर जाऊ द्यायचं नाही. मॉइश्चर गेला की ट्रान्सफॉर्मरमधला ऑइल जो असेल त्याची इन्सुलेशनची प्रॉपर्टी कमी होते, ते लक्षात ठेवा. वेअर एअर मूव्स इन आउट ऑफ द कन्झर्वेटर. जर समजा हातमध्ये हवा जात असेल किंवा आउट होत असेल त्यासाठी ते मॉइश्चर जे असेल ते कंट्रोल करायचं काम कोण करतं, ब्रीदर करत असेल. क्लिअरली कळालं. त्यानंतर बघा बुशिंग, हे जे डायग्राम आपण बघितली, या बुशिंगचं असं वेगळं काही नाही आहे, बरोबर. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं हे तीन आपले जे असेल RYB मेन लाईन आहे, RYB आणि न्यूट्रल असे डिस्ट्रीब्युशन जे असेल आपण ते ट्रान्सफॉर्मर बघितलं असेल. तर याच्यामध्ये तुम्हाला फक्त हा काय करतो की टँक आणि कंडक्टर या दोघांमध्ये इन्सुलेशन प्रोव्हाइड करण्याचं काम करत असतो. क्लिअर कळा, त्याला म्हणतो आपण बुशिंग, बरोबर आहे. बुशिंग अलोज कंडक्टर टू पास थ्रू द ट्रान्सफॉर्मर टँक सेफली. दे प्रोव्हाइड इन्सुलेशन बिटवीन कंडक्टर अँड टँक. आणि मेड ऑफ, बघा हे कशापासून बनलेले, पोर्सिलिन और इपॉक्सी इन्सुलेशन. बघा जर तुम्हाला एखाद्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम वगैरे द्यायची असेल त्याच्यामध्ये असे क्वेश्चन डायरेक्टली विचारले जातात. दॅट इज अ स्टॅटिक डाटा. पोर्सिलिन किंवा इपॉक्सी पासून बुशिंग तुमच्या बनलेल्या असतात. ओके, त्यानंतर बघा टॅप चेंजर. ओके, आता टॅप चेंजर काय, तर टॅप चेंजर जे असेल तर आपण काय करत असतो की सेकंडरीचा जो व्होल्टेज असेल ते ऍडजस्ट करण्यासाठी अरेंजमेंट केलेली आहे. दॅट इज कॉल्ड ॲज टॅप चेंजर. ओके, ऑफ लोड टॅप चेंजर, ऑन लोड टॅप चेंजर. म्हणजे तुम्ही रनिंगमध्ये सुद्धा टॅप व्होल्टेज ऍडजस्ट करू शकते किंवा ऑफ असताना सुद्धा तुम्ही व्होल्टेज ऍडजस्ट करू शकता. यूज टू ऍडजस्ट द सेकंडरी व्होल्टेज अँड चेंज द नंबर ऑफ टर्न्स इन द वायंडिंग. म्हणजे नंबर ऑफ टर्न जर बदलल्या तुमचा ऑटोमॅटिक काय होईल, व्होल्टेज चेंज होईल. क्लिअर आहे. त्यानंतर बघा तुमचा इन्सुलेशन. जसं की आता बघितलं आपण की इन्सुलेशन तुमचा ऑइल म्हणून सुद्धा काम करतो. आणि अजून कोणकोणतं इन्सुलेशन आहे जे आपण कंडक्टरला बाहेरून लावतो. बघा, इन्सुलेशन प्रिव्हेंट्स शॉर्ट सर्किट बिटवीन टर्न्स, वाइंडिंग्स अँड कोअर. म्हणजे आपण प्रत्येकाला काय केलं, आपण इन्सुलेट केलेलं आहे. ओके, तर कॉमन इन्सुलेटिंग मटेरियल जे असेल कोणकोणते असतात, पेपर इन्सुलेशन, प्रेस बोर्ड असेल, कॉटन टेप असेल, वार्निश असेल, ट्रान्सफॉर्मर ऑइल असेल, सगळे काय इन्सुलेशनचे टाईप्स आहे किंवा मटेरियल्स आहे. क्लिअर आहे. त्यानंतर बघा कूलिंग सिस्टम. मी तुम्हाला म्हटलं होतं की त्या कूलिंग ट्यूब जे असेल त्याच्यामधून आपण ऑइल फिरून त्याच्यामध्ये थंड करत असतो. जसं की एअर नॅचरल ऑइल असेल किंवा एअर नॅचरल एअर कूल असेल, बरोबर, किंवा सॉरी ऑइल नॅचरल एअर नॅचरल असेल किंवा ऑइल फोर्स एअर फोर्स असेल. दॅट इज कॉल्ड ॲज कूलिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर. क्लिअर आहे, कळालं. ओके, अपेक्षा करतो मित्रांनो की तुम्हाला हे जेवढे कन्स्ट्रक्शनचे पॉईंट आपण डिस्कस केले ते व्यवस्थित समजले असेल. एवढं करून जर तुम्हाला काही डाऊट्स किंवा काही इश्यू आला तर मला 100% मेसेज किंवा कमेंट तुम्ही करू शकता. चला, भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, थँक्यू.